वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. अर्थशास्त्र इयत्ता 11वी कला आणि वाणिज्य शाखेचा हा विषय आहे. हा विषय आपण अभ्यासाला घेतला आहे. यामध्ये प्रकरण क्रमांक 9 भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. विषय अर्थशास्त्र इयत्ता 11वी प्रकरण क्रमांक 9 त्यावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. प्रश्न पहिला, खालील विधाने पूर्ण करा. 1. स्वातंत्र्यानंतर भारताने टिंबटिंब स्वीकार केला. पर्याय दिलेले आहेत. अ. समाजवादाचा, ब. भांडवलशाहीचा, क. मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्थेचा आणि ड. साम्यवादाचा. तर याचं अचूक उत्तर आहे क. उत्तर आहे याचं. मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्था म्हणजे खाजगी अर्थव्यवस्था पण आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था पण, त्याला संमिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतात. क्रमांक 2. नवीन आर्थिक धोरणाने विदेशी तंत्रज्ञानाला टिंबटिंब मान्यता दिली. पर्याय अ. कुटीरोद्योग, ब. लघु उद्योग, क. सूक्ष्म एजन्सी आणि ड. उच्च प्राधान्य उद्योग. याचं उत्तर आहे ड. उच्च प्राधान्य उद्योग याला मान्यता दिली विदेशी तंत्रज्ञानाला. क्रमांक 3. सद्यस्थितीत सार्वजनिक क्षेत्रासाठी आरक्षित उद्योगांची संख्या टिंबटिंब इतकी झाली आहे. अ. 3, ब. 5, क. 7, ड. 2 आणि अचूक उत्तर आहे 2 की 2च संख्या आरक्षित आहे म्हणून ड. उत्तर आहे की सध्याच्या काळामध्ये सार्वजनिक क्षेत्रात फक्त 2 उद्योग राखीव आहेत. प्रश्न क्रमांक 2. विधान आणि तर्क प्रश्न. स्पर्धा परीक्षांच्यासाठी हे प्रश्न येतात. विधान अ. उदारीकरणाअंतर्गत उद्योगांचे परवाना वितरण करणे ही एक महत्त्वाची पायरी आहे. तर्क ब. अनावश्यक नियंत्रणे आणि प्रतिबंधामुळे 1991 पूर्वी आर्थिक स्थिरता होती. पर्याय 1. विधान अ सत्य आहे पण विधान ब असत्य आहे. 2. विधान अ असत्य आहे परंतु विधान ब सत्य आहे. 3. विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत आणि विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. 4. विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत आणि विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. याचं अचूक उत्तर आहे 1 नंबरचं की विधान अ सत्य आहे परंतु विधान ब असत्य आहे म्हणजे चूक आहे दुसरं विधान. क्रमांक 2. विधान अ. 1990-91 दरम्यान भारताला परकीय गंगाजळीचा म्हणजे चलनाचा तीव्र तुटवडा होतो किंवा होता. तर्क ब. आयात कोटा आणि आयात शुल्क यामुळे आयातीमध्ये वाढ झाली. पर्याय 1. विधान अ सत्य आहे परंतु विधान ब असत्य आहे. 2. विधान अ असत्य आहे परंतु विधान ब सत्य आहे. 3. विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत आणि विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. 4. विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत आणि विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. याचं अचूक उत्तर आहे 1. विधान असत्य आहे परंतु विधान ब असत्य आहे. क्रमांक 3. विधान अ. उदारीकरणानंतर देशांतर्गत वस्तूंची विक्री वाढली. तर्क ब. उदारमतवादी धोरणामुळे परकीय वस्तूंच्या मागणीत वाढ होऊन आयात वाढली. पर्याय 1. विधान असत्य आहे परंतु विधान ब असत्य आहे. 2. विधान असत्य आहे परंतु विधान ब सत्य आहे. 3. विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत आणि विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. 4. विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत आणि विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. अचूक उत्तर आहे 4. विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत म्हणजे बरोबर आहेत आणि विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. क्रमांक 4. विधान अ. जागतिकीकरणामुळे देश अन्नधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करू शकला नाही. तर्क ब. जागतिकीकरणामुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती झाली. पर्याय 1. विधान अ सत्य आहे परंतु विधान ब असत्य आहे. 2. विधान अ असत्य आहे परंतु विधान ब सत्य आहे. 3. विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहे आणि विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. 4. विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत आणि विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. अचूक उत्तर आहे 4. विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत आणि विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही.
प्रश्न क्रमांक 3 विसंगत शब्द ओळखा, म्हणजे गटात न बसणारा शब्द. 1. नवीन आर्थिक धोरणामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत? उदारीकरण, खाजगीकरण, विमुद्रीकरण आणि जागतिकीकरण. आता याच्यामध्ये उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण आहे. विमुद्रीकरण त्यामध्ये बसत नाही, म्हणून उत्तर आहे विमुद्रीकरण. क्रमांक 2. उद्योगांना अनिवार्य परवाना असणारे उद्योग. मादक पेय, निर्यात वस्तू, सिगारेट्स, औद्योगिक स्फोटके. आता याच्यामध्ये निर्यात वस्तूला काही परवाना लागत नाही, उद्योगांना अनिवार्य नाही आहे. निर्यात वस्तू. क्रमांक 3. नवरत्नांचा दर्जा असणारे धोरण, म्हणजे नवरत्नचा दर्जा प्राप्त असलेले उद्योग. SPCL, LOC, ONGC, HPCL. आता यामधले हे 3 उद्योग जे आहेत ना, IOC, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि हे जे आहेत 3 नवरत्न प्राप्त आहेत, परंतु SPCL नाही आहे, म्हणून उत्तर आहे SPCL. 4. उदारीकरणाचे उपाय. MRTP, नंतर FERE म्हणजे फेरा म्हणतात त्याला, हे SEBI, SEBI आणि NTPC. तर यामध्ये NTPC काही या गटामध्ये बसत नाही. उदारीकरणाचे 3 उपाय आहेत, पण NTPC हा उपाय नाही. 1 गुणांच्यासाठी असा प्रश्न येतो. प्रश्न 4. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा. संकल्पना ओळखायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण करायला 2 गुण, म्हणजे एक संकल्पना 2 गुणांच्यासाठी. 1. भारतात आता अनेक प्रकारच्या आणि कंपन्यांच्या मोटारी सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत. 2. भारतातील काही सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे भाग भांडवल खाजगी क्षेत्रास विकण्यात आले आहे. 3. भारतातील उद्योग क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस आता मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले आहे. आपण याचं स्पष्टीकरण करूया. क्रमांक 1. भारतात आता अनेक प्रकारच्या आणि कंपन्यांच्या मोटारी सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत. उत्तर पाहूया त्याचं. उदाहरणातील संकल्पना आहे व्यापाराचे उदारीकरण. एवढं लिहिलं की 1 गुण मिळेल. त्याचं स्पष्टीकरण करायचं. व्यापाराच्या उदारीकरणात आयातीवरील नियंत्रणे शिथिल करण्यात येतात व मुक्तपणे आयात करण्याची परवानगी दिली जाते. 2. भारतातील काही सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे भाग भांडवल खाजगी क्षेत्रास विकण्यात आले आहे. उत्तर आहे त्याचं संकल्पना निर्गुंतवणूक. स्पष्टीकरण. खाजगीकरण धोरणात सार्वजनिक क्षेत्राचे भाग भांडवल खाजगी क्षेत्राला विकण्यात येते, त्याला निर्गुंतवणूक असे म्हणतात. 3. भारतातील उद्योग क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस आता मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले आहे. उत्तर पाहूया आपण. संकल्पना आहे उदारीकरण. स्पष्टीकरण. उदारीकरण म्हणजे आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होय. उदारीकरण प्रक्रियेत परकीय गुंतवणुकीस परवानगी व प्रोत्साहन दिले जाते. प्रश्न 5. खालील विधानाशी सहमत आहात किंवा नाही ते सकारण स्पष्ट करा. 4 गुणांच्यासाठी हा प्रश्न येतो. विधानाशी सहमत आहोत किंवा नाही म्हणजे चुक्की बरोबर ओळखायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायला 3 गुण, असं 4 गुणांच्यासाठी हा प्रश्न येतो. 1. उदारीकरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळाली. 2. सरकारने खाजगी उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात मुक्त प्रवेश दिला. 3. विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी आहे. 4. राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची NRB निर्मिती दारिद्र्य हटविण्यासाठी करण्यात आली. आणि 5. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन IOC उद्योग नवरत्नांपैकी एक सार्वजनिक उद्योग आहे. 1. आपण स्पष्टीकरण करूया सहमत असहमत सांगून. 1. उदारीकरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळाली. उत्तर लिहायचं या विधानाशी मी सहमत आहे. बरोबर आहे विधान. कारण 1. उदारीकरण धोरणात विदेशी विनिमय नियंत्रण कायद्याऐवजी विदेशी व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला. नवीन कायद्यान्वये परकीय चलन विनिमयावरील नियंत्रणे कमी झाली आहेत व आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन मिळाले आहे. 2. उदारीकरण धोरणान्वये देशी विदेशी गुंतवणूकदार आता रस्ते, रेल्वे, वीज निर्मिती इत्यादी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करू शकतात. क्रमांक 3. उदारीकरण धोरणात प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगात विदेशी तंत्रज्ञानाला परवानगी देण्यात आली आहे. विदेशी तंत्रज्ञानामुळे उत्पादन खर्चात घट होण्यास व उद्योगाची स्पर्धात्मकता वाढण्यास मदत झाली आहे. अशा प्रकारे उदारीकरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळाली. 4 गुणांच्यासाठी एवढं लिहायचं. 2. सरकारने खाजगी उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात मुक्त प्रवेश दिला. या विधानाशी मी सहमत आहे. कारण 1. खाजगीकरण धोरणात सार्वजनिक क्षेत्राचे भाग भांडवल खाजगी क्षेत्राला विकण्यात आले आहे. उदाहरणार्थ मारुती उद्योगातील निर्गुंतवणूक, ITDC हॉटेल्स, IPCL, VSNL इत्यादी. 2. नवीन आर्थिक धोरणात खाजगीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची संख्या
17वरून 8 व 8वरून 2 एवढी कमी करण्यात आली आहे. 2014 पासून रेल्वे व अणुऊर्जा या दोनच उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात राखीव ठेवण्यात आले आहे. 3. 1997-98 साली सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ऑइल अँड गॅस कॉर्पोरेशन, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड इत्यादी 9 उद्योगांना नवरत्नांचा दर्जा देऊन त्यांना वित्तीय व्यवस्थापन स्वायत्तता देण्यात आली. अशा प्रकारे सरकारने खाजगी उद्योजकांना सार्वजनिक क्षेत्रात मुक्त प्रवेश दिला. 3. विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी आहे. उत्तर: या विधानाशी मी सहमत नाही. कारण 1. 1999च्या आधी विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी होती. 2. 1999 साली विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण कायदा मंजूर करण्यात आला. 3. या कायद्यान्वये खाजगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांना विमा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. परिणामी विमा क्षेत्रातील शासनाची मक्तेदारी संपुष्टात आली. म्हणून विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी नाही. प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. म्हणजे एक प्रश्न 8 गुणांच्यासाठी. 1. नवीन आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये सांगा. 2. जागतिकीकरणासाठी केलेल्या उपाययोजना स्पष्ट करा. प्रश्न 4 गुणांना आला तर 4 मुद्दे लिहायचे. 8 गुणांना आला तर 8 मुद्दे लिहायचे. प्रश्न पहिला पाहूया. नवीन आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये सांगा. उत्तर: नवीन आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता. नवीन आर्थिक धोरणात सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले त्यावेळचे 18 उद्योग वगळता इतर उद्योगांना परवाना मुक्त करण्यात आले. सध्या केवळ 1. सर्व प्रकारची संरक्षण साधने. 2. औद्योगिक स्फोटके. 3. धोकादायक रसायने, औषध निर्मिती उद्योग आणि 4. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ या 4 उद्योगांना परवाना सक्तीचा करण्यात आला आहे. 2. मक्तेदारी व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याचे उच्चाटन. मक्तेदार व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याअंतर्गत मोठ्या उद्योगांची स्थापना, विस्तार व विलिनीकरण यासाठी केंद्र सरकारची संमती घेणे सक्तीचे होते. परंतु नवीन आर्थिक धोरणात या कायद्याचे उच्चाटन झाले आहे. त्यामुळे नवीन उद्योगांची वाढ होण्यास मदत झाली आहे. क्रमांक 3. लघु उद्योजकांना किंवा लघु उद्योगांना प्रोत्साहन. सरकारने लघु उद्योगांना उत्पादन, रोजगार व निर्यात क्षेत्रात वृत्तीदर वाढवण्यासाठी गुंतवणूक मर्यादा 1 कोटी रुपयापासून 5 कोटी रुपयापर्यंत वाढवली आहे. 4. विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन. 1991च्या नवीन आर्थिक धोरणात उच्च प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगांमध्ये अधिक गुंतवणूक व नवीन तंत्रज्ञान प्राप्त व्हावे यासाठी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली आहे. सद्यस्थितीत अनेक उद्योगांसाठी विदेशी गुंतवणुकीची मर्यादा 51% 100% वाढवण्यात आली आहे. 5. सार्वजनिक क्षेत्राची मर्यादित भूमिका. नवीन आर्थिक धोरणात अनेक उद्योगातील राज्य सरकारची मक्तेदारी काढून घेण्यात आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आजारी उद्योगातील भांडवल काढून घेण्यात आले आहे. नवीन आर्थिक धोरणात खाजगीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची संख्या 17वरून 8 व 8वरून 2 एवढी कमी करण्यात आली आहे. 2014 पासून रेल्वे व अणुऊर्जा या 2 उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात राखीव ठेवण्यात आले आहे. क्रमांक 6. व्यापाराचे उदारीकरण. आयात निर्यात धोरणानुसार आयात व निर्यात परवान्यासाठी असलेली नियंत्रणे शिथिल करण्यात आली आहेत. सर्व भांडवली वस्तू व कच्चा माल इत्यादी वस्तूंची मुक्तपणे आयात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विविध वस्तूंच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळावे यासाठी विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेज आणि कृषी मालाच्या निर्यातीत प्रोत्साहन मिळावे म्हणून कृषी निर्यात क्षेत्र एज यांची स्थापना करण्यात आली आहे. क्रमांक 7. विमा क्षेत्रातील सुधारणा. 1999 साली विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण कायदा IRDA मंजूर करण्यात आला. या कायद्यान्वये खाजगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांना विमा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. परिणामी विमा क्षेत्रातील शासनाची मक्तेदारी संपुष्टात आली. 8. वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. नवीन आर्थिक धोरणानुसार सार्वजनिक व सहकारी बँकांबरोबरच खाजगी व विदेशी बँकांनाही वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुसरा प्रश्न. जागतिकीकरणासाठी केलेल्या उपाययोजना स्पष्ट करा. उत्तर. जागतिकीकरणासाठी केलेल्या उपाययोजना पुढीलप्रमाणे आहेत. 1. संख्यात्मक नियंत्रणाचे उच्चाटन. जागतिकीकरण धोरणात आयात व निर्यात यावरील सर्व संख्यात्मक नियंत्रणाचे उच्चाटन करण्यात आले आहे.
प्रशुल्क दरात घट करण्यात आली आहे. औद्योगिक वस्तूंवर लावण्यात येणारा आयात दर कमी करण्यात आला आहे. 2. विदेशी भांडवलाला प्रोत्साहन. जागतिकीकरण धोरणात सरकारने आर्थिक क्षेत्र परकीय गुंतवणूकदारांसाठी खुले केले आहे. परिणामी भारतात विविध क्षेत्रात परकीय गुंतवणूक सुरू झाली आहे. 3. रुपयाची परिवर्तनशीलता. जागतिकीकरण धोरणात रुपयाचा विनिमय दर लवचिक करण्यात आला आहे. सर्व चालू खात्यांवरील व्यवहारांबाबत रुपया पूर्ण परिवर्तनशील करण्यात आला आहे. 4. विदेशी कंपन्यांचा सहभाग. भारतीय कंपन्यांना विदेशी कंपन्यांसमवेत सहभागाची परवानगी देण्यात आली आहे. उदाहरणार्थ मारुती सुझुकी, हिरो होंडा, टाटा कोरस इत्यादी. 5. दीर्घकालीन व्यापार धोरण. दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणात बदल करण्यात आले आहेत. या धोरणाची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. उदारीकरणाचे धोरण. 2. आंतरराष्ट्रीय व्यापारावरच्या निर्बंधात घट. 3. विदेशी सहभागाला प्रोत्साहन. 6. निर्यातीला प्रोत्साहन. जागतिकीकरण धोरणात नवीन निर्यात धोरणाचा अवलंब करण्यात आला असून निर्यातदारांना विविध उत्तेजने देण्यात आली आहेत. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्रांची निर्मिती करण्यात आली आहे. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून प्रश्नांची उत्तरे द्या. दुग्ध व्यवसायावर आधारित भारतीय आईस्क्रीम उद्योग हा अतिशय जलद गतीने वाढणारा उद्योग आहे. भारतातील आईस्क्रीमचा दरडोई उपभोग किंवा वापर इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. भारतात दरडोई उपभोग 400 मिली आहे, तर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात 22,000 मिली आणि चीनमध्ये 3,000 मिली आहे. भारतातील आईस्क्रीमचा दरडोई उपभोग कमी असण्याचे कारण भारतीय बनावटीचे मिठाईचे पदार्थ आहेत. भारतात 100पेक्षा जास्त प्रकारच्या मिठाई तयार होतात. परदेशात मात्र आईस्क्रीम आणि पेस्ट्रीज असे 2च पदार्थ वापरतात. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात लोकांचे मतपरिवर्तन सातत्याने होत आहे. भारतात आता अनेक परदेशी आईस्क्रीम बनवणाऱ्या उद्योगांनी पाय रोवले आहेत. त्यांनी अनेक दुकाने थाटली असून वेगवेगळ्या प्रकारच्या व स्वादाच्या आईस्क्रीम्समुळे युवा वर्ग आकर्षित होत आहे. याशिवाय प्रभावी वितरण व्यवसायसुद्धा आहे. शीतगृहांच्या साखळीतील पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ, भारतीयांच्या क्रियाशील मिळकतीत झालेली वाढ आणि भारतीयांच्या राहणीमानात जीवनमानात झालेले बदल यामुळे आईस्क्रीम उद्योगाला चांगले भविष्य लाभले आहे. तथापि आईस्क्रीमवरील कर जास्त आहेत. आईस्क्रीमवर सुमारे 18% वस्तू सेवा कर आहे, तर बटर चीज सारख्या इतर दुग्ध पदार्थांवर केवळ 12% वस्तू सेवा कर लागतो. आईस्क्रीम उद्योगाने 2016-17 या आर्थिक वर्षात 1.5 अब्ज अमेरिकी डॉलर एवढा महसुली व्यवसाय केला आहे. या व्यवसायातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर्मचाऱ्यांची संख्या 15 लाख आहे. दुग्ध व दुग्ध प्रक्रिया उद्योगांपैकी आईस्क्रीम उद्योग हा सर्वात मोठा कर्मचारी संख्या असलेला उद्योग आहे. यावरील प्रश्न पाहूया. 1. भारतात आईस्क्रीमचा दरडोई उपभोग कमी असण्याचे कारण कोणते? 2. जागतिकीकरणाचा भारतीय आईस्क्रीम उद्योगावरील परिणाम सांगा. 3. भारतातील आईस्क्रीम उद्योगाच्या वाढीस पोषक घटक कोणते ते शोधा. 4. भारतातील आईस्क्रीम उद्योगावर लादलेल्या वस्तू सेवा कराचे परिणाम तुमच्या शब्दात मांडा. क्रमांक 1. पहिलं उत्तर. भारतातील आईस्क्रीमचा दरडोई उपभोग कमी असण्याचे कारण भारतीय बनावटीचे मिठाईचे 100हून अधिक पदार्थ आहेत. 2. जागतिकीकरणामुळे लोकांचे परिवर्तन झाले आहे. भारतात आता अनेक परदेशी आईस्क्रीम बनवणाऱ्या उद्योगांनी पाय रोवले आहेत. त्यांनी अनेक दुकाने थाटली असून वेगवेगळ्या प्रकारच्या व स्वादाच्या आईस्क्रीम्समुळे युवा वर्ग आकर्षित होत आहे. जागतिकीकरणामुळे भारतात आईस्क्रीम उद्योगाला चांगले भविष्य लाभले आहे. क्रमांक 3. शीतगृहांच्या साखळीतील पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ, भारतीयांच्या क्रियाशील मिळकतीत झालेली वाढ आणि भारतीयांच्या राहणीमानात झालेले बदल हे भारतातील आईस्क्रीम उद्योगाच्या वाढीस पोषक घटक आहेत. 4. आईस्क्रीमवर सुमारे 18% वस्तू सेवा कर आहे. त्यामुळे उद्योजक आईस्क्रीम उद्योगात गुंतवणूक करण्यास प्राधान्यक्रम देत नाहीत. बटर, चीज सारख्या इतर दुग्ध पदार्थांवर ज्याप्रमाणे 12% वस्तू सेवा कर लागतो, त्याप्रमाणे आईस्क्रीमवर देखील 12% वस्तू सेवा कर लावला असता नवीन उद्योजक आईस्क्रीम उद्योगाकडे आकर्षित होतील. धन्यवाद.
व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. अभ्यासासाठी शुभेच्छा, परीक्षेसाठीही शुभेच्छा.